तर शेकडोच्या संख्येने मराठा आंदोलक आले असताना या परिसरातील खाऊ गल्लीमधली बरीचशी दुकानं बंद आहेत। त्यामुळे आंदोलकांची प्रचंड गैरसोय होती। सध्या मी सीएसएमटी स्टेशन त्यासोबतच मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरची जी खाऊ गल्ली आहे तिथे आहे। मराठा आंदोलक हजारोच्या संख्येने आझाद मैदान इथे जमलेले आहेत आणि या खाऊ गल्लीत खरं तर ते खाण्यासाठी येतात, मात्र या खाऊ गल्लीतली अनेक दुकानं ही बंद असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच खाण्याची त्यांची मोठी गैरसोय होते। आलेले आहेत। कुठून आलाय तुम्ही? परभणी। इकडे फूड स्टॉलला बघायला आला म्हणजे काय जेवायला आलो होतो? काल तर सगळं बंद होतं, आज जरा एक दुकान उघडलं, एक दोन फक्त। अडचण होतीये, त्रास होतोय? हो, गैरसोय खूप आहे। सोय काही केलेली नाहीये, पाण्याची नाही, जेवणाची नाही, कशाचीच नाही। पूर्ण गैरसोय होती आंदोलकाची आलेले। पाणी मिळत नाही, नाश्ता मिळत नाही, चहा मिळत नाही। काय झालं काल आहे ना, हे डब्यावाले आहेत ना, फेरीवाले नाश्ता आणू लागले, तर त्यांना पोलिसांना आडलं की तुम्ही हे असं, हे डब्यावाले आहेत ना, की त्यांना सांगितलं की तुम्ही एका जागेवर लांब जाऊन थांबा, ग्राउंड पैसे थांबू नका। इथं इथं काय केलं काल? आम्ही सोबत आणलेलं होतं, ते लोक बाहेरून खाल्लं ना। किती वाजेपर्यंत सुरू राहते? कितने बजे तक शुरू रहता है? ये सुबह 8 बजे चालू होता है, रात में 9:30 बजे बंद है। बाकी जो फूड स्टॉल है वो बंद है क्या? हाँ, वो बंद है। क्यों क्या मालूम। आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करतायत, जेवणाची सोय करतायत, काही जणांनी घरूनच खाण्यासाठी आणलेलं आहे। त्यामुळे ते जेवण करून आता पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम, त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे राहील आणि त्यामुळे सगळ्या प्रकारची तयारी या आंदोलकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत, एबीपी माझा, मुंबई।